रडले. माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझे सर, माझे गुरु यांना माझा नमस्कार. मी माझी आता तुम्हाला हिस्ट्री सांगते. माझे मिस्टर अचानक गेले, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. 1.5 वर्ष मी कोणाशी हसत नव्हते, बोलत नव्हते. मी काय खाते काय पिते ह्याचंही मला भान नव्हतं. आणि माझी मुलं सारखी रडायची, आपले पप्पा गेले. आणि मम्मी आपली अशी फुलराणी होती, ती अशी कशी झाली. माझ्या बहिणी, माझे नातेवाईक, माझे आईवडील सगळे म्हणजे असे खूप रडत होते. मग ते डॉक्टर मला बोलले, मला मानसिक तज्ज्ञांकडे नेलं. ते बोलले तुम्ही त्यांना आहे ना बाहेरच्या वातावरणात घेऊन जा. तर माझ्या मुलीने ती एक्सेलला होती, तिने जॉब सोडला आणि माझी मुलं मला इथे रोज गार्डनमध्ये घेऊन यायची. आणि मी मग हे सगळं बघायची. आणि जो हास्याचा तुमचा जो आपला जो आहे, मी 1.5 वर्ष हसले नव्हते किंवा रडले नव्हते, बोलले नव्हते कोणाची. आणि मी ते हास्य पाहिलं आणि 1.5 वर्षांनी मी पहिल्यांदा हसली केलं. तर माझ्या मुलांना इतकं रडू आलं की म्हणजे त्यांनी लगेच माझ्या मम्मीला, पप्पांना, माझ्या बहिणींना सांगितलं की मम्मी आज 1.5 वर्षांनी हसली. मग त्या माझी मुलगी रोज मला इथे येऊन मग मी ह्याच्यावर मग जे नॉर्मल व्हायला आले, मी हे सगळं बघायची की मी जवळजवळ 2-3 महिने मला नुसती कंटिन्यू येतं. मग मी तुम्हाला सगळ्यांना बघायची. मग ती म्हटली मम्मी तू जा बरं, बघ तुला आवडते का. मग मी बोलायला लागले, म्हणजे हसायला लागले. आणि मग मी हा जॉईन केला क्लास. तर जो क्लास मी जॉईन केला तर मी पूर्ण बरी झाले. माझ्या औषधं गोळ्या डॉक्टर म्हटले तुमचं नशीब की तुमची मम्मी तुम्हाला परत मिळाली. म्हणजे मी इतकं म्हणजे मला आता ह्या योगाचं मी 1 दिवस घरी नाही ना आले, मला असं चुकल्यासारखं वाटतं. मी पहाटे 4 वाजता उठते, सगळं स्वयंपाक वगैरे सगळं करू, पण मी योगा बुडवत नाही. मला असं वाटतं कधी मी इथे येते. आणि मी ज्या ज्या ठिकाणी जाईल, ट्रिपला गेले, कुठे बसमध्ये असेल कुठे, मी सगळ्यांना ते योगाचं महत्त्व पटवून देते. आता तूही होती माझ्याबरोबर. मी म्हणजे सांगते की योगा करा. मी आज जे आहे ती योगामुळं आहे. हे सगळं श्रेय हे योगाला आहे. आणि आत्ता माझं रुटीन चेकअप असतं, तर आत्ता 4 दिवसापूर्वी केलं. माझे सगळे रिपोर्ट्स ओके आले. माझी शुगर फक्त 190 आहे. म्हणजे इतकं मला म्हणजे ह्याचा प्रभाव म्हणजे आहे योगाचा. तेव्हा सगळ्यांनी रेग्युलरी योगा करा. आणि नुसतं तुम्ही शारीरिक नीट होत नाही, मानसिकदृष्ट्याही तुम्ही इथे तंदुरुस्त राहता, फिट राहता. हेच मला सांगायचं. नमस्ते. खूप छान.